करायचं असेल, म्हणजे भगवंताच्या अस्तित्वाचा अनुभव जर मला घ्यायचा असेल, तर ह्या पद्धतीच्या गोष्टींनी आमचा दिवस व्यतीत झाला पाहिजे. ते न करता तर भगवंताची प्रसन्नता मागायला जाऊ किंवा त्याचा प्रचितीच येत नाही हो, प्रचितीच येत नाही हो, असं कसं येत नाही? इतर संतांना आली ना आम्हाला काय येणार नाही? नक्कीच येऊ शकते. पण संत ज्या पद्धतीने तिकडं वळतात त्या पद्धतीने तेवढं वळणं आम्हाला जमत नाही, म्हणून आम्हाला त्याचं काय येत नाही, तर प्रचिती येत नाही. प्रेमळ भक्तांचे गायन, प्रेमळ खाली अंडरलाईन करायचं. कितीतरी भजनी मंडळं असतात, त्यांचे भजनांच्या स्पर्धा असतात, पण ते भगवंतासाठी गातात का स्पर्धेत जिंकून येण्यासाठी गातात? महत्त्वाचा प्रश्न आहे की त्यांनी कशासाठी घेतलं. डॉक्टर काका एक नेहमी महत्त्वाचं हे ठेवतात की तुकाराम महाराजांनी कधीही भजनाचे कार्यक्रम केलेले नाहीत, पण ते अखंड भजनात लीन असतात. आता बघा, त्यांनी कधीही भजनाचे कार्यक्रम केलेले नाहीत, पण तरी त्यांचं भजन भगवंतापर्यंत पोचलेलं आहे. आणि भजनाचे कार्यक्रम करून त्यात पारितोषिक घेऊन आम्ही मात्र भगवंतापर्यंत पोचत नाही. मग नक्की कुठं काय आमचं चुकतं हे या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. आपण तैसेची वर्तावे, आपणासी तेची आवडावे, मनासारिखे होता स्वभावे, सख्य घडे नेमस्त. की भगवंताला जे जे आवडतं त्याप्रमाणे आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करणं, ह्याच्या इतकं मोठं भजन दुसरं कुठलंही नाही. आणि असं भजन आपण करावं. आणि असं भजन केलं तर मनासारिखा होते स्वभावे, म्हणजे सगळं मला अनुकूल घडेल असा विचार इथं केलं तर परत आम्ही फसलो. परत ते काय झालेलं आहे आमचंच आम्हाला, की सतत मला अनुकूल घडेल असं कसं शक्य आहे हो? प्रपंचामध्ये 4 लोक आहेत, 4 लोकांना प्रत्येकाला अनुकूल, प्रत्येक गोष्टीची वेगळी वेगळी आहे अनुकूलता. ती प्रत्येकाला एकसारखी असेल का? नाही. सतत माझ्या मनासारखं कसं घडणं आहे? मग त्याच्या मनासारखं जे ते घडलेलं आहे, कारण जगत चालवणारा कोण आहे? तो आहे. मग तो त्याच्या व्यवस्थेप्रमाणे जे काही परिस्थिती माझ्यासमोर आणून ठेवेल ती माझ्याच कर्मातून निर्माण झालेली आहे. त्याला जे फळ मिळालं तेही माझ्या कर्माचं फळ आहे हे लक्षात घेऊन ठेविले अनंते तैसेची असावे, चित्ती असू द्यावे समाधान. हे त्या ठिकाणी मला यथायोग्य प्रयत्न केल्यानंतर ठेविले अनंते, नाही तर आधीपासूनच असं असेल तर ते सगळं आधी व्यावहारिक सत्तेत यथायोग्य प्रयत्न जे आहेत ते आमच्याकडून झाले पाहिजे. देवाच्या सख्यत्वाकारणे आपले सौख्य सोडून देणे, अनन्य भावे जीवे प्राणे, शरीर तेही वाचावे वेचावे. आता देवाच्या सख्यत्वाकारणे असं भगवंताचं प्रचिती आपल्याला यावी, त्याच्या जवळ असण्याची प्रचिती आपल्याला यावी, म्हणून मला काय करायचं आहे तर आपले सौख्य सोडून देणे. आता इतका पाऊस पडतो आहे, छान आल्याचा चहा घेऊन अंगावर पांघरून घेऊन टी व्ही पाहत बसण्यात सुख आहे की नाही? पण देव जाणून घ्यायचं असेल तर ते सुख सोडून हे सौख्य मला काय करायचं आहे, त्याच्यासाठी इथं आता तुम्ही सगळेजण जमलेले आहात. ह्या पद्धतीने जर आपण सतत वागत राहिलो तर तो भगवंत प्रचिती दिल्याशिवाय राहणार नाही. अनन्य भावे जीवे प्राणे, शरीर तेही वेचावे. की प्रसंगी वेळ आली तर आपल्या शरीराचं सुद्धा भगवंताची भक्ती करताना त्याग करण्याची जी काय आहे मनामध्ये शक्ती असते ती आपण त्या ठिकाणी वापरली पाहिजे, ती आपण त्या ठिकाणी वापरली पाहिजे. सांडून आपली संसार व्यथा, करीत जावी देवाची चिंता, निरूपण कीर्तन कथा वार्ता, देवाच्याची सांगाव्या. आता मरणासन्न झालेला जो कोणी गृहस्थाश्रमी असेल, मग स्त्री असेल म्हणजे भगिनी असेल किंवा बंधू असेल, पण त्यांच्या मनामध्ये आपल्या माघारी आपल्या घरचे कुळ कुळाचार आपले मुलं व्यवस्थित चालवतील का असं मनात असतं का आपली इस्टेट सांभाळतील का ठेवलेली? नेमकं मनात काय असतं शेवटच्या क्षणी, त्याच्यावरून आपलं अंतःकरण प्रपंचासक्त आहे का भगवंताच्या ठिकाणी भक्त आहे हे आपल्याला लक्षात येईल. बघा आता सर्वे करा तुम्ही, जे जे कोणी असे आहेत त्यांच्या मनामध्ये नक्की शेवटच्या क्षणी काय आहे
की आपले जे मुलं बाळं आहेत त्यांनी आपल्या मागे त्यांनी आपलं म्हणजे कुळकुळाचार भजन सगळं सांभाळावं का दुसरं काही सांभाळावं. आता समर्थांचंच आपल्यासमोर एक ओवी सांगते, आमुची प्रतिज्ञा ऐसी काही न मागावे शिष्यासी, आम्हा मागे भगवंतासी भजत जावे. आता शिष्य म्हणजे त्यांचे अलौकिक पुत्रच झाले या क्षेत्रातले. मग या पुत्रांकडनं त्यांची अपेक्षा काय आहे? मी गेल्यानंतर माझा उदो उदो करा असं म्हटलेले आहेत का नुसतेच मठ सांभाळा असं सांगितलेलं आहे? अजिबात नाही. तर भगवंताचं भजन करा. मग आपल्या मुलाबाळांनी सुद्धा आपल्या माघारी भगवंताचं भजन करावं अशी इच्छा किती जणांच्या मनात आहे सांगा बरं. इस्टेट सांभाळावी, सगळ्यांना सांभाळावं, हे वरवरचं सांभाळावं असंच सगळ्या मनात इच्छा ठेवून आपण त्या ठिकाणी जातो. पण आमच्यानंतर हे कार्यसुद्धा तुम्ही असंच चालू ठेवा, असं आपणच करत नाही ते मनापासून कार्य, तर त्यांनी सांभाळावं असं कसं वाटणार आहे आपल्याला. याप्रमाणे काहीतरी आपल्या चुका होत राहतात. संसार व्यथा कोणाला नाही आहे हो, सगळ्यांना आहे. जो जो देहात आलेला आहे त्याला शारीरिक व्याधी आहेत, जो जो जगात वावरतो आहे त्याला मानसिक व्याधी आहेत, जो जो देहात आलेला आहे त्याला झोप न येण्याचा रोग होऊ शकतो. हे कोणाला चुकलेलं आहे का? हे सगळं असं होतच राहणार आहे. ते शरीराचं आणि जगाचं स्वरूपच आहे. पण ह्या सगळ्या गडबडीतून सुद्धा, ह्या धावपळीतून सुद्धा भगवंताचं भजन माझ्याकडनं चुकू नये याच्यासाठी मी सावध राहावं की नाही. आता पहा, समर्थ रामदास स्वामी, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, त्यानंतर गोंदवलेकर महाराज, हे सगळेजणं ज्या वेळेला हे सगळं भजन पूजन कीर्तन करत होते तेव्हा परकीयांची राजवट आपल्यावर होती. पण त्याच्यात सुद्धा ते हे सगळं करत होते, सांभाळत होते. आपलं धर्म, आपली संस्कृती, आपलं कार्य हे त्यांनी काहीही सोडलेलं नाही. कितीही त्रास झाला तरी या सगळ्या गोष्टी त्यांनी चालू ठेवल्या. आणि इथं आपलंच राज्य आहे तरी आपण चालू ठेवू शकत नाही. दुसरेच कोणीतरी येतात, कब्जा करतात एकेका मंदिरावर, त्या मंदिराचं रूपांतर मशिदीत होऊन जातं आणि आम्ही आपलं शांत बसलेले. या पद्धतीने आपलं चाललेलं आहे. पण हे संत लोक जे आहेत त्यांनी मात्र हे अखंड कार्य केलेलं आहे. मग त्यांनी त्याच्यापासून ते कधीच दूर राहिले नाही, म्हणून ते भगवंताचे भक्त आहेत. आणि आम्ही मात्र काय आहे, कुठं आपल्याला त्याचं हे लागायला नको, म्हणून ते आध्यात नको मध्यात नको, ह्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टीपासून दूर राहतो. आता बाकी गोष्टीत आपण बाहेर जाऊन राजकारणात काही करू शकत नाही, हे जरी बरोबर असेल किंवा जाऊ शकत नाही, तेवढी आपली क्षमता नाही. पण आपल्या कुटुंबात तर ही संस्कृती हे सगळं आपण सांभाळू शकतो की नाही. आपल्या कुटुंबियांना एकत्र आणून आपण त्या भगवंताचं भजन पूजन उपासना करू शकतो की नाही. आपण केलेली उपासना म्हणजे सर्व कुटुंबियांनी एकत्र येऊन केलेली जी उपासना असते ती त्या कुटुंबाला सावली देण्याचं काम करते, असं आमच्या डॉक्टर काकांचं वाक्य आहे की ती आपल्या कुटुंबाला सावली देते. सावली देते म्हणजे काय, कितीतरी प्रसंग या कुटुंबात येत राहतात, पण तरीसुद्धा मनाचं जे काय हे आहे शक्ती, मनाची शक्ती, ती धैर्य, ते सगळं सांभाळून ठेवण्याचं काम जे आहे ती ही उपासना करत असते की देव आपल्या पाठीशी आहे. हा जो भाव आहे तो आपल्याला किती ठिकाणी तारून नेणारा आहे. मग त्याच्यासाठी उपासना तर केली पाहिजे की नाही, भजन पूजन तर केलं पाहिजे की नाही. मग ते करण्यासाठी आम्ही किती वेळ देतो. आता ते करण्यासाठी खरोखरीच सगळे कर्तव्य दूर सारून आम्हाला ते करत बसायचं आहे असं सांगितलेलं आहे का? अजिबात नाही. स्वयंपाक करता करता, पोळ्या करता करता मी एवढ्या कशाला लाटू, मलाच कराव्या लागतात असे विचार करण्यापेक्षा श्रीराम जयराम जय जयराम म्हणत पोळी लाटली तर या चुकीच्या विचारांपासून आम्ही दूरही राहतो, मनही प्रसन्न राहतं, भगवंताचं स्मरणही त्या ठिकाणी होत राहतं. मग प्रत्येक गोष्ट ह्या पद्धतीने जर कर्म करत राहिलो तर कर्म आणि उपासना या दोन्ही गोष्टी आमच्या त्या ठिकाणी कशा चालतात तर बरोबरीने चालतात. आणि म्हणून सांडोनी आपली संसार व्यथा जो शरीरात आलेला आहे, जो जगात वावरायला लागलेला आहे, तो या गोष्टीपासून सुटलेला नाही. त्रिविध ताप हे त्याला काय आहे तर समोर येतच राहणार आहेत. पण त्या त्रिविध तापातून जर बाजूला व्हायचं असेल तर भगवंताच्या नामाचं,
भगवंताच्या गुणाचं संकीर्तन जर आमच्या आतमध्ये सतत चाललेलं असेल तर ह्या गोष्टीपासून आपल्याला स्वतःला सावरायला मदत होते.